मातोश्री, तुमची छोटी कार्यकर्ता लय मोठ्या अडचणीत आहे. एका बायनं तिच्या 3 लेकींनी माझ्या जागेवर कब्जा केलाय. काय सांगू तुम्हासनी, माझ्या पोराचं भविष्य टांगणीला लागलंय. मातोश्री, जागा मागाय गेलं तर खोट्या केशी टाकायची धमकी देतात त्या माझ्या लेकी. या आधी पण ऐकलंय का आपण? हा जनार्दन जाधव. हा, माझा नवरा जनार्दन जाधव. मातोश्री, काय सांगू तुम्हासनी, नवऱ्यानं खाट धरली, संसाराची वाट लागली. मातोश्री, वाचवा मला तुम्ही. शंकरराजेंना हे काम सांगितलं होतं पण अजून नाही झालंय. आणि होणार बी नाही. काय कामाचं नाही तुमचं शंकराचं. इंदुराने, शंकर राजांविषयी बोलतेस तू. बोलताना भान ठेवायचं. चुकलं माझं, चुकलं. पण अजून काय बोलू? मोजून 50,000 घेतलं का नाही, तरी बी जागा खाली नाही झाली. पैसे घेऊन बी शंकर राजांना काम जमलं नाही. या 4 चौघांना समजलं ना तर लोक नेबळट म्हणतील शंकर राजसनी. बास, अजून एक शब्द बोलली तर याद राख. मातोश्री, मी खंदी कार्यकर्ता आहे तुमची. माझी निष्ठा पायात आहे तुमच्या. मी कशाला काय बोलू? पण लोक काय म्हणतील? अरविंदजी, गाडी काढा. आज निकाल लावायचा त्या जागेचा. गौरी, इथं का आलो आपण? मला त्या शंकर राजावरती गुन्हा नोंदवायचा आहे. परत? गौरी, एक आपण गरीब माणसं आहे, कशाला त्या पॉवरफुल माणसांच्या नादाला लागायचंय? एक केस केल्या ना बस झालं. चल आपण. नाही, आधीचा गुन्हा सेक्शन 173 हा भागाक्कासाठी होता. आत्ताचा गुन्हा सेक्शन 78 स्टॉकिंग हॅरेसमेंट हा मी माझ्या नावावर नोंदवणार. त्या शंकर राजांनी माझ्या पाळतीवरती त्याची माणसं ठेवलेली. काय एवढी हिंमत झाली त्याची? हेच शंकर, जर आता आपण गप्पा बसलो ना तर या लांडग्यांची हिंमत अजून वाढत जाणार. हाच पाठलाग केलाय, उद्या हात धरायला कमी करणार नाही. शंकर, भारतातले 40% महिला पोरी हे असं छेडछाड करणं, रस्त्यावरून पाठलाग करणं या सगळ्या गोष्टींना सामोरे जातात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या रिपोर्टने हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं केस तर मी करणारच. कशाला वाकड्यात जायचं म्हणून या पोरी गप्प बसतात. पण याच्यामुळेच होतं काय माहितीये, या गुन्हेगारांची अजून हिंमत वाढते गुन्हा करायची. बरोबर आहे, पण मी काय म्हणतो गौरी, काय नको म्हणू तू. तुला यायचं असेल तर चल, नाही तर माझी मी जाते. तू पण बाकीच्यांसारखाच निघालास. गैरसमज करून घ्यायची सवय जाणारच नाही का तुझी? मी उलट हे म्हणत होतो की केस केलीच पाहिजे. या गुन्हेगारांची हिंमत नाही वाढली पाहिजे. चल. मातोश्री, हे बघा, हेच ते घर आणि हीच खानावळ जी तुमच्या पोराला खाली करणं जमलं नाही. म्हणजे शंकर राजांनी जीव ओतून प्रयत्न केला असणार. पण ही बाईस लय चॅप्टर आहे. नुसती रडारड करून लोकांना गुंडाळ्या बघती. हो, तुम्हाला जे बोलायचं ना जरा लांब उभं राहून बोला की. हाय का आता मी काय लांबचा माणूस आहे का? मातोश्रींची निष्ठावान समर्थक आहे मी. हाय ना मातोश्री? या 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 ना, आत या, आत या, आत या.
कृष्णे, कृष्ण राणी, ए कृष्ण राणी, अगं बाहेर ये. बघ कोण आलाय ते. कृष्ण, मातोश्री, मातोश्री, तुम्ही ओळखता हिला? कृष्ण मैत्रीण आहे आमची. हरकत नाही. काय बी हरकत नाही. तसं बी न्यायदेवतेच्या डोळ्याला पट्टी असती. कोण दुश्मन कोण दोस्त काय कळत नसतंय तिला. न्याय महत्वाचा. न्याय झालाच पाहिजे. आणि तुम्ही मला न्याय मिळवून देणार याचा दांडगा विश्वास आहे मला. मातोश्री, या बाईनं माझं जगणं अवघड केलंय. माझा संसार उद्ध्वस्त करायला निघाले ही बाय. हे घर, ही जागा, हे खानावळ, हे सगळं माझं आहे. माझ्या पोराचं भविष्य आहे आणि तेच भविष्य गिळाय बसले. इंदू, आपण आज जाऊन बोलू. हा, आत कशाला? इथल्या इथं काय ते मिटवून टाकू. मातोश्रींचा टाइम लय महत्वाचा आहे. तू घर आणि खानावळीची जागा खाली करणार का नाही तेवढं फक्त सांगा मसनी. इंदू, कानावळीत गिरायक आहेत. हे तर लोक जमलेत. आपण आज जाऊन बोलू. आज चल. बघितलं का मातोश्री, साधं बोलणं करतोय आपण तर लगेच डोळ्यात पाणी आणलंय. लई चाप्टर आहे ही बाई. तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका मातोश्री. आज जायची काय गरज नाही. जे काय आहे ते इथल्या इथं मिटवून टाकू आपण. आज जाऊन बोलू आपण. उगाच गावासमोर तमाशा नग. ठीक आहे, ह्यो तुमचा मोठेपणा आहे. जाऊया आपण आतमध्ये. खानावळ आमच्यासाठी लक्ष्मी आहे. चपला बाहेर काढल्या तर बरं होईल. लक्ष्मी, मातोश्री, बघितलं का पैशाला किती हावरी आहे ही बाय. हिम्मत बघायची. साक्षात सत्यभामा शिंदे सरकारसनी चपला काढायचा हुकूम करते. माज बघायचा, माज बघा. मातोश्री, काय गरज नाही. तुम्ही अशाच